200 वर्षापूर्वीच्या राम मंदिरात राम जन्म सोहळा उत्साहात संपन्न झाला। देशभरात श्री राम जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील सुमारे 200 वर्षापूर्वीच्या जुन्या पुरातन राम मंदिरात आजही परंपरेनुसार जन्मसोहळा संपन्न झाला। वेंगुर्ले येथे मोठ्या प्रमाणात राम मंदिर व मारुती मंदिर आहेत। सकाळी मंदिरात पुरोहिताकरवी श्रीरामाची पूजा केल्यानंतर कीर्तन व त्यानंतर राम जन्म सोहळा भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। श्री प्रभू रामाचे पाळणा गीत महिलांनी गात प्रभू रामाचा जन्म सोहळा आनंदात साजरा केला। दिवसभर मंदिरात राम जन्म सोहळा निमित्त रामरक्षा, रामगीत, राम जन्मघोष असे विविध कार्यक्रमांनी हा जन्म सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला। परमेश्वराने ठरविल्याप्रमाणे परित्राणाय साधूनां विनाशाय चतुष्पदां धर्म संस्थापनार्थाय संभवामि।
मंदिराचं आहे, पुरातन मंदिर. तुम्ही जर बघितलं यामध्ये सगळं रामपंचायतन आहे, गणपतीपासून सगळं रामपंचायतन इकडे आहे. आणि जय रामनवमी उत्सव ज्या परंपरेने सुरू आहे त्याच परंपरेने आजसुद्धा सुरू आहे. त्या 200 वर्षात परंपरा आम्ही सेम आणि देवाच्या कृपेने आणखी काही कार्यक्रम करतो ते गोष्ट वेगळी. आता परंपराची की सकाळी रामजन्म, कीर्तन, त्यानंतर आरती, नंतर दिवसभर लोकांनाही माहिती आहे, दिवसभर लोकांचं दर्शन घेतात. रात्री भजन कीर्तन, नामस्मरण, रामरक्षा स्तोत्र, हे सगळे संस्कार हे सुरू असतात. या व्यतिरिक्त ह्या मंदिरात रामरक्षा संस्कार चालतात, हनुमान चालीसा संस्कार चालतात, श्री राम जप चालतो. हे संस्कार लहान मुलांचे आणि बायकांचे ग्रुप हे सततच्या रोजच्या याच्याप्रमाणे हे कार्यक्रम सुरू आहेत. तुमचं नाव काय? मी पुरुषोत्तम मंत्री. हे मंत्री घराण्यातलं आहे. आमचा वैभव आहे 200 वर्षापूर्वीचा. मी जवळजवळ 8व्या 9व्या पिढीतील